नमस्कार. नाशिक मिसळ क्लब हा एक नाशिकमधला चित्रकार आणि रसिक आणि चित्रकलेची आवड असणाऱ्यांचा हा गट आहे. मिसळ आहे ही रंगाची जशी आहे, तशी सर्व वयोगटाची आणि भिन्न आवड असणाऱ्या, पण चित्रकलेची एकच आवड असणाऱ्या भिन्न विचारसरणीच्या माणसांचा हा गट आहे. इथे आम्ही दर रविवारी एकत्र जमतो, मिसळ खातो आणि चित्र काढायला जातो. नाशिकच्या जवळपास 25-30 किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्ही चित्र काढतो. नाशिकचा गोदावरीचा गंगा घाट आपण ज्याला म्हणतो, हे चित्रकारांसाठी मोठं आव्हान आहे. सुपेसर तर याला हे चित्रकलेचं विद्यापीठ म्हणायचे. इतकी विविधता आपल्या नाशिकच्या घाटावरती आहे आणि चित्रकारांना ते आव्हान असतं. चित्रकारांना आव्हान असतं त्याप्रमाणे ते रसिकांसाठी सुद्धा आव्हान असतं. कारण रसिक येतात आणि म्हणतात, की आम्हाला चित्र समजत नाही. आम्हाला चित्र समजत नाही म्हणतात. तर समजत नाही तर का समजत नाही असं वाटतं? तर आपल्याला शाळेमध्ये शिकवताना अननसाचा शिकवतात. बदकाचा शिकवतात, कमळाचा शिकवतात. एकदा कडं यायला लागलं, की अननस जातं, बदक जातं आणि कमळही जातं आणि आयुष्यभर आपण चिन्हांच्या भाषेत बोलतो. खरं म्हणजे ही काय चिन्हच आहेत आणि आयुष्यभर आपण चिन्हांच्या भाषेतच बोलत राहतो आणि त्यामुळे चित्र आपल्यापासून दूर जातं. जसं पहिलीला कविता असते ती वेगळी असते. अगदी लहान बाळ आहेत, त्यांना बडबड असतात, अडगुलं-मडगुलं असतं आणि एम-एला ज्ञानेश्वरी 2 ओळीची ज्ञानेश्वरीतला एक अभंग, एक ओवी ही 2-2 तास शिकवली जाते. तसं चित्र शिकवलं जातं का? तर हे सुरुवातीपासून तसं शिकवलं पाहिजे चित्र. म्हणजे परदेशात पी फॉर पॅरेट शिकवत नाहीत, तर पी फॉर पिकासो शिकवतात. तर लहानपणापासून त्या मुलांमध्ये तो संस्कार रुजवला जातो. तसा तसा संस्कार रुजवण्याचा प्रयत्न आपल्याकडे होत नाही. कुसुमाग्रजांनी जी अंकलिपी तयार केली, ती करत असताना त्यांनी जाणीवपूर्वक असा प्रयत्न केलेला आहे, की त्यांनी हे संस्कार रुजवण्यासाठी वेगळा वापरला, तर च्या संदर्भात साहित्यातले कोड आहेत, च्या संदर्भात कोड आहे, गडकरी कसे आहेत, कर्वे कसे आहेत, आला की कर्वे पण येतात तिथे. असंच त्यांनी वापरलं आहे त्या अंकलिपीमध्ये. तर हा एक प्रकारचा संस्कार असतो. हा संस्कार चित्राच्या माध्यमातून होत जातो. जर समजा मी 11वीला मला गणित येत नाही आणि इंग्रजी येत नाही, तर मी आयुष्यात करायचं काय पुढे? हा प्रश्न पडतो आणि जर समजा मला तुम्ही पहिलीपासून चित्रकला शिकवली असती, चित्राचा आस्वाद कसा घ्यायचा हे शिकवलं असतं, तर मी निदान कमीत कमी 11वीला नापास झाल्यानंतर चांगला सुतार झालो असतो, चांगला गवंडी झालो असतो, चांगला आस्वादक झालो असतो, चांगला पेंटर झालो असतो. पण मला इंग्रजी किंवा गणित येत नाही, म्हणून माझ्या आयुष्यातल्या सर्व पुढच्या वाटा ह्या बंद केल्या जातात, हे बरोबर नाही. तर ही ही जी ऊर्जा आहे, तर करायचं काय? ही समाजासाठी घातक ठरू शकते आणि त्यासाठी चित्रकला किंवा कोणतीही कला ही शिकवली पाहिजे असं मला वाटतं आणि ती पहिलीपासूनच शिकवली पाहिजे, शिक्षणात अंतर्भूत केली पाहिजे. पण सध्या मात्र शिक्षणातून कला वगळण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. मला हे वाटतं की फारसं बरोबर नाही आणि हे समाजाच्या विघातकतेकडे जाणारं आहे. ज्या काळात सगळा समाज चांगला होता, त्या काळात कला समृद्ध होती. त्यामुळे समाजातली जी काही नोंदी आहेत, त्या त्यामुळे झालेल्या आहेत. कलाकार त्यावेळेला पोहोचले गेले राजश्रयामुळे. म्हणून या समाजाच्या त्या नोंदी म्हणजे अजिंठा-वेरूळमधली चित्रं असतील, लेणी असतील, कोरीवकाम असतील, मंदिरं असतील, ही त्यातून निर्माण झालेली आहेत आणि ती ही एक नोंद असते या पद्धतीची. इथे आम्ही नाशिक मिसळ क्लबमध्ये हे जे आज प्रदर्शन भरवलेलं आहे, हे मुख्यत्वे जलरंगातलं आणि स्पॉटवर केलेलं काम आहे. स्पॉटवर ज्यावेळेला आपण जाऊन चित्र काढतो, त्यावेळेला तिथे समोरचा जो निसर्ग असेल, त्यातलं तुम्हाला नेमकं काय भावलं आहे? खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेला 15-20 जण स्पॉटवर जातो, तर एका ठिकाणी जरी आम्ही बसलेलो असलो, तरी प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते, दृष्टिकोन वेगळा असतो. त्याने निवडलेली चित्र चौकट वेगळी असते. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की वेगवेगळी चित्रं आहेत. एकाच ठिकाणी जरी असली, तरी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे तो वेगळी चित्र चौकट निवडतो. त्याला भावलेलं चित्र तो अ, जलरंगात रंगवतो. असं करत असताना काय होतंय, की समोरचं जे दृश्य असतं, त्यातला निसर्ग असतो, तो तुमच्यावर परिणाम करत असतो आणि त्याचा प्रभाव हा तुमच्या चित्रात जाणवत असतो, उतरत असतो. ज्यावेळेला आम्ही बाहेरगावी जातो, त्यावेळेचं डोंगर, दऱ्या
वारा, ऊन, पाऊस या सर्वाचा परिणाम तुमच्या चित्रांमध्ये येत राहतो. तो अनुभव तो चित्रामध्ये येत राहतो. जलरंग हे माध्यम अतिशय तरल आहे. नाशिकला एक जलरंगाची समृद्ध परंपरा आहे आणि इथे खूप खूप चित्रकार चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ही जलरंगाची परंपरा पुढे चालूच ठेवलेली आहे या नव्या पिढीत. जलरंग अतिशय तरल असतात आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पारदर्शकतेने आणि प्रभावीपणे ज्याच्यात फ्लो आहे, तो फ्लो ज्याचा येईल किंवा जलरंग एकातून एक मिसळलेले दिसतात. त्याला ट्रान्सपरंट म्हणता येऊ शकतं आपल्याला. इतके तरल जर वापरले तर ते जास्त प्रभावी दिसतात आणि त्या पद्धतीचं काम इथे आपल्याकडे केलं जातं. जलरंगात तुम्ही जास्त रंग कोणते वापरता हे तुमच्या परत व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतं. काहींना त्यातला निसर्गातला पिवळा धम्म किंवा पोपटी रंग प्रभावित करतो, तो त्याच्या चित्रात उतरतो. तर कधी कोणाला निळं आकाश आवडतं, पाणी असतं. ते पाणी कधी-कधी हिरवंगार पाणी दिसतं. निळं कधी-कधी निळं दिसतं. म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत असतं आणि ते पाणीसुद्धा निळं दिसत असतं. तर हे जे दिसणं आहे, हे तुमच्या चित्रात उतरतं. कधी वारा असतो, ऊन असतं. ऊन हे कधी-कधी कधी-कधी हे 4 ऋतूतले 4ही प्रकारचे ऋतू हे टिपले गेलेले दिसतात. कधी-कधी डोंगर उजाड झालेले असतात. ते तो रंग पण एक गमतीशीर असतो आणि आकर्षित करणारा असतो. तो म्हणजे ते जांभा दगड जो आहे त्र्यंबकेश्वरचा, त्याच्यावरती एक जांभळा जांभळा रंग दिसतो. करपलेले गवत असतं, त्याचा ब्राऊन असतो, येलो ऑकर असतो खाली. हे रंग तुम्हाला आकर्षित करतात आणि ते तुम्हाला प्रभावित करून काढण्यासाठी उद्युक्त करतात. आणि अशा या ब्राऊनवरती एखादा पांढरा ठिपका, पांढरे कपडे घातलेला माणूस चालत जातो, गाई, बैल जातात. हे सगळी गंमत असते. हे एक जिवंतपणा असतो. तो तुम्हाला प्रभावित करतो आणि तो तुमच्या चित्रात आपोआप उतरतो. रसिकांनी जर चित्राशी संवाद साधला, चित्राकडे बोललं, चित्राकडे बघितलं, चित्राशी संवाद साधला, तर त्याला ते चित्र समजण्याला जास्त मदत होते आणि तसं त्यांनी रसिकांनी प्रयत्न केला पाहिजे, ते चित्र समजून येण्यासाठी. तेव्हा ते चित्र नक्कीच समजेल आणि आम्ही स्पॉटवर घेतलेला जो आनंद आहे, तो रसिकांनाही घेता येईल, असं मला वाटतं आणि रसिकांनी याची जरूर त्या पद्धतीने चित्राकडे बघावं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव मनोज जोशी. मी नाशिक मिसळ क्लब या संस्थेचा गेली 15 वर्ष सदस्य आहे. मुळात नाशिक मिसळ क्लब ही संकल्पना साधारण 16-17 वर्षापूर्वी अस्तित्वात आली. बरेचसे कमर्शियल आर्टिस्ट होते नाशिकमध्ये आहेत, की जे अनेक वर्ष कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करतात. आणि कम्प्युटरवर काम करायला सुरुवात झाल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं, की आपण पूर्वी हाताने काम करायचो, ते आता कम्प्युटरवर काम करताना आपण हाताचं काम थोडं विसरत चाललो आहे. आणि मग नंतर सराव नसल्यामुळे हात चालेनासे झाले. आणि तसं झाल्यानंतर त्यांना ती खंत वाटायला लागली, की पूर्वी आपण हाताने इतकं छान काम करायचो आणि हल्ली ते होत नाही. म्हणून मग त्यातनं काही जण एकत्र आले आणि त्यांनी रविवारी काम करायला सुरुवात केली हाताने. मग त्यातनं काही लोकांना ते जमलं, काही लोकांना जमेना. मग परत गेले, मग पुन्हा परत एकत्र आली आणि हळूहळू तो सराव सुरू झाला. आणि त्यातनं हळूहळू मग बाकीची लोकं त्यांना जॉईन होत गेली. मग त्याच्यात सगळी लोकं, काही आर्किटेक्ट्स होते, काही इंजिनियर्स आहेत, काही फोटोग्राफर्स आहेत, अशी वेगवेगळ्या, काही विद्यार्थी आहेत. अशी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं त्यांना जॉईन होत गेली आणि त्यातनं नाशिक मिसळ क्लब हा ग्रुप तयार झाला. याच्यात वेगवेगळ्या वयोगटाची, अगदी 10-12 वर्षापासून 75 वर्षापर्यंतची लोकं काम करतात आणि वेगवेगळ्या व्यवसायातली लोकं काम करतात. त्याच्यात कुठे वयाचं, व्यवसायाचं बंधन नाही. कुठलंही तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतलेलं असणं चित्रकलेविषयीचं हेही बंधनकारक नाही. मुळात आपण एकत्र यावं सकाळी, सगळ्यांनी एक रविवार छान घालवावा सकाळचा. आपल्याला आवडेल तसं चित्र काढावं, फोटोग्राफी करावी, आपण आनंद घ्यावा आणि तो लोकांपर्यंत पोचवावा, हा त्याचा मूळ उद्देश. त्यातनं हे सगळं सुरू झालं आणि गेली 17 वर्ष हे अविरत चालू आहे. आणि आता जवळजवळ 50पेक्षा जास्त मेंबर्स आहेत. त्यातले दर रविवारी कमीत कमी 20 जण तरी एकत्र येतात आणि हा आनंद घेतात. आणि त्या आनंदातनंच
हे सगळं सुरू झालं आहे आणि गेली काही वर्ष आम्ही घेत असलेला आनंद लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही सातत्याने त्याचं प्रदर्शन भरवत असतो. ह्या वर्षीचं हे 3रं प्रदर्शन. त्यामुळे आम्हाला मिळत असलेला आनंद हा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा सगळा उद्योग. व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि 4 वर्षापासून मी या मिसळ क्लबमध्ये जॉईन झालेलो आहे. सुरुवातीला मी ऑफिसमध्ये पण पेन्सिल वर्क खूप करायचो आणि त्याच्यामुळे मला पेन्सिल वर्कची खूप आवड होती. असेच स्केचेस घेऊन मी एकदा अशोक ढेवरे सरांकडे गेलो आणि त्यांनी ते स्केचेस बघितले आणि ते म्हणाले की तुम्ही हा आमचा जो मिसळ ग्रुप आहे याच्यामध्ये जॉईन झालात तर चांगलं होईल. दर रविवारी आम्ही जात असतो, स्केचेस करत असतो, तुम्ही पण या. आणि तेव्हापासून मी जायला लागलो. तर मिसळ क्लबमध्ये गेल्यानंतर माझ्या मते खूप प्रगती झाली. कारण इतर सगळ्यांचे चित्र बघून त्यांचे कंपोजिशन्स, त्यांचे रंगछटा तर ह्या बघून मला अधिक फायदा झाला. आणि पेन्सिल स्केच करताना एकतर पहिली गोष्ट म्हणजे पेन्सिल स्केचला खूप कमी साहित्य लागतं. एक 3-4 पेन्सिली, पेपर आणि एक रबर एवढं असलं तर आपण कुठेही काम करू शकतो. म्हणून मी पेन्सिल वर्क जास्त पसंत केलेलं आहे. पेन्सिल वर्कमध्ये जे टोन आपल्याला द्यायचे असतात ते टोन जर एकदा समजले तर त्या टोनच्या आधारावर आपण नंतर कलरिंगसुद्धा पुष्कळ करू शकतो. आणि म्हणून मी पेन्सिल वर्कवर जास्त भर दिलेला आहे. आता पूर्वी मी आता रिटायर झालेलो आहे आणि माझी जी बकेट लिस्ट आहे ती मी आता पूर्ण करतो या चित्राच्या स्वरूपात. हे चित्र प्रदर्शन जे आहे मी 4 वर्षापासून या चित्र प्रदर्शनामध्ये सामील झालेलो आहे. या चित्र प्रदर्शनाचा उद्देश हा पण एक आहे की समाजामध्ये चित्र साक्षरता वाढावी, हा एक मोठा या मागचा हेतू आहे. समाजामध्ये संगीत साक्षरता असते. बऱ्याचशा लोकांना संगीत समजत असतं, ऐकत असतात, संगीताचे पुस्तकं ते विकत घेत असतात, पण तेवढी साक्षरता अजून चित्रकलेबद्दल वाटत नाही. ही एक खंत नेहमी मनाला वाटत असते. म्हणून आम्ही हे वेगवेगळे प्रदर्शनं भरवत असतो आणि त्याच्यामुळे चित्र साक्षरतेचा प्रसार आम्ही करत असतो. पेन्सिल वर्क हे माझं सगळ्यात आवडतं माध्यम आहे. आत्ता जरी माझी स्केचेस बघितली ती सगळी पेन्सिल वर्कमध्ये आहे. मी जवळजवळ 1 वर्षापासून सरफराज लेन, सोमवार पेठ, गंगा घाट याच्यावर बरेचसे स्केचेस केले आणि त्यांचा एक संग्रह केलेला आहे. तर हेच मला या प्रदर्शनाच्या निमित्ताने सांगायचं आहे. हो, मी म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की 10 एक वर्षापासून मी या क्लबला जॉईन झालो. पूर्वी मी जॉईन नव्हतो. याच्या अगोदर मिसळ क्लबचं काम चालत होतं व्यवस्थित. तर मग नंतर मी जॉईन झालो आणि साधारणपणे 10 एक वर्ष झाली मला त्याच्यामध्ये. आणि मला ते त्यांच्यामध्ये ॲड झाल्यानंतर मला ते जाणवलं की की जे काही काम होतं आहे ते खूप चांगलं काम होतं आहे. आणि खूप सारी लोकं जी आहे म्हणजे अगदी तुम्ही असं म्हणता की 7 वर्षापासून ते अगदी 70 वर्षापर्यंत सगळे लोकं याच्यामध्ये समाविष्ट आहेत. दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांना एक दिशा मिळाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि या उपक्रमाच्या माध्यमातून. जसं कलेची वारी दर रविवारी हे जसं ब्रीदवाक्य आहे मिसळ क्लबचं. आणि खरोखरच प्रत्येक रविवारी सगळी जमतात आणि उत्सुकतेने जमतात. असं नाही की बळजबरी आहे. उत्सुकतेने जमतात, मिसळ वगैरे खातात आणि मग स्पॉट ठरतो. स्पॉटवर गेल्यानंतर मग प्रत्येकजण आपला स्पॉट निवडतो आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्या स्पॉटवर काम करतो. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 कमी जास्त थोडं काही जास्त त्याच्यामध्ये थोडंसं मार्गदर्शन होतं. आणि मग ते चित्र सगळी बघितली जातात, एकत्र फोटो काढले जातात
त्याच्यावर थोडीशी चर्चा पण होते की बा इथे हे पाहिजे तिथे ते पाहिजे, ते असं झालं पाहिजे तिथं झालं पाहिजे, ते काय राहून गेलं आहे, काय ॲडिशनल झालं पाहिजे, तर ह्या गोष्टीची चर्चा पण होते आणि त्याच्या चर्चेतून बाकीच्यांना शिकायला पण मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो काय प्रवास आहे मिसळ क्लबचा हा अत्यंत सुंदर आहे. खरं म्हणजे मी तर असं प्रत्येक म्हणतो की तुम्ही एकदा जॉईन व्हा मिसळ क्लबला आणि तो मिसळ क्लब तुम्ही एन्जॉय करा, की ती लोकं कशी जातात, कसं करतात, काय करतात, कुठे भटकतात. भटकणं हा एकच उद्देश आहे त्यामागचा. फक्त भटकणं, निसर्गाचं अनुकरण करणं, निसर्गाला बघणं, निसर्गाला अनुभवणं. मग तो पाऊस असेल, थंडी असेल, उन्हाळा असेल, एनिवे जे काय असेल ते. बरं असंच काही नाही की आम्ही सर्व खेड्यामध्ये खेळतो. जर त्र्यंबक रोडची जी काही खेळी सगळी, सगळ्या खेड्यामध्ये आम्ही जातो. खेड्यातली लोकंसुद्धा आम्हाला ओळखतात ऑलरेडी. तिथे गेल्यावर आमचं स्वागत पण होतं, चहा-पाणी होतं, कधी-कधी जेवणही होतं, सगळ्या गोष्टी करतात आणि ती लोकं आम्हाला ओळखतात आणि त्यांना पण समजतं की चित्रकला आहे. हे लोकं चित्र काढण्यास येतात. हे सगळे चित्रकार कंपनी आहे आणि ते पण सगळे जमा होतात आणि छानपैकी सगळं चाललेलं आहे ऑलरेडी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं आपल्याकडे साहित्य, शब्द म्हणजे अगदी तुम्ही लहानपणापासून शब्द तुम्हाला माहीत होतात. अगदी 3 वर्षापासून ते तुम्हाला शब्द माहीत होतात. बरोबर की नाही? शब्द तुम्ही बोलायला लागतात. शब्दाने आपण सगळे व्यक्त करतो. कृतीसुद्धा कमी असते, पण शब्दाने आपण जास्त व्यक्त होतो. आणि शब्दांचं पुढे-पुढे तुमचं शिक्षण होतं, पुस्तकं येतात, बाकीच्या गोष्टी करतात. मग तुम्हाला साहित्याची ओढ लागते वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी घडतात. होतं काय की आपण त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतो खरं म्हणजे. वाचनामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, बोलण्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतो. पण ज्या ज्या पद्धतीने लहानपणापासून चित्रामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, लहानपणापासून म्हणतो मी, कारण त्याला असं आहे की जगातलं कुठलंही मूल हे चित्र काढण्यापासून वंचित राहू शकत नाही. मी कुठलंही मूल म्हणतो जगातलं. 3 ते 5 ते 7 वर्षामध्ये प्रत्येक मूल हे चित्र काढतंच. काढतं म्हणजे काढतंच. कारण त्याला व्यक्त व्हायला शब्द पुरेसे पडत नाही, कृती पुरेसे पडत नाही. तर तो जे काही बघतो, जे काही अनुभवतो, तो ते व्यक्त करतो, ते चित्राच्या माध्यमातूनच व्यक्त करतो. आणि ही जी गोष्ट आहे, ही तुम्ही पुढे फॉलो करत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या दृष्टीने चित्र ही नगण्य गोष्ट आहे. काय चित्र काढत बसला? अभ्यास कर, बाकीच्या गोष्टी कर, हे कर, ते कर, खेळायला जा, हे कर, ते कर. मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या वाटतात, तेवढं चित्र महत्त्वाचं का नाही वाटत? ते जर त्याच्या अभिव्यक्तीचं जर साधन आहे, ते जर त्याच्या अभिव्यक्तीचं साधन आहे आणि तो त्यातून जर व्यक्त होतो आहे, तर तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे? पालकांना माझं सांगणं आहे की तुम्ही त्याची चित्र समजून घ्या ना. त्याची चित्र तुम्ही समजून घ्या. त्यांनी काय केलं ते समजून घ्या. रंग काळा का वापरला, लाल का वापरला, हिरवा का वापरला, हे जे काही सगळं मानसिक त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी आहेत ते पालक समजून घेतो. त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमची मानसिक बैठक जी काय आहे, तुमचं जे ईश्वराने म्हणा निसर्गाने म्हणा प्रत्येकाला स्वतंत्र बनवलेलं आहे. कुणी कुणासारखा नाही. जगातली कुठलीही व्यक्ती कुठल्या व्यक्तीसारखी नाही. हे पहिले आपल्याला मान्य करावं लागेल. बरं की नाही? मग त्यामुळे तुम्ही जसे आहात, तुमचं जसं तुम्हाला घडलेलं आहे, जसे तुमचे संस्कार झालेले आहे, जसं तुम्ही जीवनामध्ये काय अनुभवलेलं आहे, ते तुमच्या चित्रातून व्यक्त होणारच. तो काय प्रश्न नाही. फक्त एवढंच आहे की आपण तो प्रयत्न करत नाही. आणि दुसरी गोष्ट की चित्राची भाषा आपल्याला समजत नाही असा भाग आहे पहिली. चित्राची भाषा समजून घेते सोपं आहे. व्याकरण चित्राचं पण एक व्याकरण आहे. जसं तुम्ही भाषेचं व्याकरण म्हणता काना मात्रा वेलांटी काय असेल ते तसंच असतं, तसं चित्राचं पण व्याकरण आहे. चित्राला पण व्याकरण आहे. चित्ररेखेचे माल 5 मूलतत्व आहे. ती मूलतत्व त्याच्यामध्ये आले की चित्र होतं घडतं. मग चित्र कसं काढावं याला काही बंधन नाही. कुठलं माध्यम वापरावं यालाही बंधन नाही. किती साईजमध्ये काढावं यालाही बंधन नाही. म्हणजे सगळ्यात जास्त जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते सगळ्यात जास्त चित्रकलेमध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे. शिल्पकलेसुद्धा पेक्षाही जास्त स्वातंत्र्य चित्रकलेमध्ये आहे. तर ह्या स्वातंत्र्याचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं. कारण कॅनव्हास मोठा आहे. कॅनव्हास मोठा आहे. कधी कधी असंही घडतं की तुम्हीच लहान होऊन जाता, तुम्हीच छोटे पडतात, असं होतं कधी कधी. तर हे सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. रंग समजा तुम्हाला माझं एक असं स्पष्ट मत आहे की तुम्हाला डोळे दिलेले आहेत. तुम्ही असं म्हणता की चित्र आम्हाला कळत नाही. पण मला असं वाटतं इथे जी काही चित्र मांडलेली ते असं तर काही नाही की कळणार नाही. बरोबर की नाही? तुम्हाला फक्त बघायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. त्याच्यावर कुठलं भाष्य करायचं नाही, त्याच्यावर तुम्हाला कुठलं ओपिनियन द्यायचं नाही.
चित्रकाराने जे काही केलं आहे कागदावरती पृष्ठभागावरती चित्रकाराने जे काही केलं आहे ते फक्त तुम्हाला बघायचं आहे, फक्त बघायचं, बाकी काही करायचं नाही. मग तुम्ही त्यातले रंग बघा, त्यातले आकार बघा, त्याचा अवकाश बघा, त्यांनी कुठलं वातावरण क्रिएट केलं ते बघा. मग ते गंगेवरचं असेल तर मग गंगेवरचं वातावरण कसं क्रिएट झालेलं आहे ते बघा. फिगरेटिव्ह पेंटिंग असेल तर फिगरमध्ये त्यांनी माणसाच्या माध्यमातून काय मांडण्याचा प्रयत्न केला हे बघा. म्हणजे माझं तरी असंच प्रामाणिक मत आहे की माझा अनुभव आहे इतक्या वर्षाचा की अगदी जहांगीरमध्ये सुद्धा लोक एकदा प्रवेशद्वारातूनमध्ये आले की 5 मिनिटामध्ये एक राऊंड मारतात आणि बाहेर निघून जातात. इथे पण तीच कंडिशन आहे, काही फारशी वेगळी नाही आहे. तर प्रत्येक चित्रापुढे तुम्ही किती वेळ थांबता हे पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ चित्रापुढे थांबला पाहिजे. चित्रकार सोडून द्या, त्यांनी जी कलाकृती केलेली आहे, त्यांनी चित्र काढलेलं आहे, जे काही सादरीकरण केलेलं आहे त्याच्यापुढे तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं तर तुम्ही थांबणार की नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येक चित्रापुढे इतक्या वेळ थांबणार, ते चित्र समजून घेणार, तेव्हा तुमचं लक्ष देणार का रे हे असं आहे, हे या पद्धतीने केलेलं आहे, याची अभिव्यक्ती या पद्धतीची आहे. म्हणून तुम्हाला एकाच ठिकाणची चित्र 10 चित्रकार का 100 चित्रकार तुम्ही बसवा, आपण एकाच स्पॉटवर चित्र जर बसले समजा 100 चित्र वेगळी होतील. त्याला कारण ते आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे, प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येकाचं माध्यम वेगळं आहे, प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी आहे. मग तुम्हाला एवढ्या व्हरायटी त्याच्यामध्ये मिळतात, असं आहे ते. तर हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त वेळ तुम्ही चित्रापुढे थांबलं पाहिजे. जास्तीत जास्त ठीक आहे, तुमच्या लक्षात काही गोष्टी नाही आल्या, तुम्ही चित्रकाराला बोलून घ्या, त्याला विचारा की बा मला हे थोडं समजून सांगा काय आहे ते, तो समजून सांगू शकतो, तो काय अडचण नाही त्याच्यामध्ये. मी नितीन बिल्दीकर, एक मिसळ क्लबचा चित्रकार. गेली कित्येक वर्ष मिसळ क्लबच्या गेली कित्येक वर्ष आम्ही मिसळ क्लबच्या माध्यमातून नाशिक परिसरातील चित्रण करतोय. जशी निवृत्तीनाथाची वारी दरवर्षी निघते आणि लोक एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला जमतात, तसं आम्ही यावर्षी दरवर्षी आम्ही असे प्रदर्शन इथे भरवतो. पण त्यामागे दर रविवारची निसर्ग चित्रणाची जी काही साधनं चालू असते, तो मूळ त्याचा उद्देश आहे की आपल्या जवळचा परिसर निसर्ग एक डॉक्युमेंटेशनही त्या निमित्तानं होतं आणि कसा कसा बदलत जातो आणि तो आपल्याला कशी प्रेरणा देतो, हे सगळं चित्रकलेच्या माध्यमातून सादर करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. यामध्ये त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही कलाकृती किंवा चित्रकृती आहेत त्या आपण सर्वांनी नक्की बघाव्यात असं आम्हाला वाटतं. आणि नुसत्या बघूच नाहीत तर त्या आपण विकतही घेऊन लावल्यास तर ते जास्त चांगलं होईल. कारण जगातली एकमेव अशी गोष्ट आहे चित्र आणि शिल्प की जी काही वर्षांनी त्याची किंमत वाढत जाते. जमिनीनंतर एकमेव अशी इन्व्हेस्टमेंट आहे की चित्र आणि शिल्प की ज्याचा परतावा सर्वात जास्त असतो. आणि शिवाय आपल्या परिसरातील कलाकृती जर आपल्या घरामध्ये असेल तर ती तुम्हाला जो काय आनंद देईल तो जगातली कोणती पण गोष्ट देऊ शकत नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नमस्कार, मी योगेश जोशी. तसा मी काही चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं नाही आहे. मी एक हौशी कलावंत आहे. घरी बसून चित्र काढायचो. ओपन एअर चित्र कधीच केली नव्हती. मग मिसळ क्लबची ओळख माझ्या मित्राने करून दिली आणि त्यांच्याबरोबर दर रविवारी जायला लागलो. आता ओपन एअर चित्र काढल्याचा आनंद अनुभवतो. मुळात चित्रकला याविषयी समाजामध्ये अनास्था दिसते, ती वाढायला हवी. कलेविषयी प्रेम लोकांना वाटलं पाहिजे. एक आपली घराची सांस्कृतिक ओळख जी आहे ती केवळ कलेमुळे होत असते. तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येकाने तरी चित्र विकत घ्यावं, आपल्या घरात लावावं. आपली सांस्कृतिक ओळख होते आणि एका कलाकाराला थोडीशी मदत होते. कलाकार म्हणून जगणं खूप अवघड आहे. ती चित्र विकून उपजीविका करणं अवघड आहे आणि समाजाने त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान आहे. नाशिकचे सगळे आर्टिस्ट जमून जे काय हा उपक्रम करतायत
तो मला खूप आवडला. छान आहे सगळं, खूपच छान आहे. हां, म्हणजे खरं बघायला गेलं तर नाशिकच्या जास्तीत जास्त लोकांनी येऊन हे एक्झिबिशन बघायला पाहिजे. कारण म्हणजे सगळ्यांना एन्करेज केलं पाहिजे असं मला वाटतं. मी सुधाकर सोनवणे. मी फक्त या माझ्या 5 पेंटिंग्ज आहेत, पण मी एकाच पेंटिंगबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे हे कपालेश्वर मंदिराचं एक स्केच मी केलेलं आहे. ते ॲक्च्युली चुकून ॲक्सिडेंटली माझ्याकडनं झालं, कारण हे पेंटिंग करताना ह्याच्यातनं जो कागद राहिला शिल्लक, ती पट्टी जी राहिली त्या पट्टीमधनं मी हे तयार केलेलं आहे. हे ऐनवेळी एक 15 मिनिटाचं स्केच आहे, पण हे जेव्हा केलं तेव्हा आणि इथं मला ते मागून घेतलं. मी जेव्हा डिस्प्ले करायचं होतं, देवरे सर आणि यांनी माझ्याकडनं हे खास मागून घेतलं. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काल आमचे प्रमुख पाहुणे जे होते चंद्रमोहनजी कुलकर्णी, त्यांनी ह्या चित्राचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यांनी ह्याच्यामधले वैशिष्ट्य म्हणजे हे ज्या फिगर्स मी काढलेल्या आहेत ह्याच्या वॉटर कलरमधलं आहे, पण ह्या फिगर्स मी त्या गॉश कलर्समध्ये केलेलं आहे. त्यांना इतकं त्याच्याबद्दल त्यांनी खूप माझी वाखाणणी केली या चित्राची, की हे वॉटर कलरमध्ये त्याचा वेगळा मीडियमसुद्धा त्याचा यूज केला पाहिजे आणि त्याचा इफेक्ट जास्त चांगला येतो. त्यामुळे मला हे पेंटिंगबद्दल सरांचे चंद्रमोहन कुलकर्णींचे अभिप्राय ऐकून मला खूप छान वाटलं. खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्या ह्या कलाकारांच्या मिसळ क्लबबद्दल मी ऐकून होतो. आज सकाळीच ह्याच्यातल्या 2 कलाकारांचा मला फोन आला की सावरे साहेब आज येता का आमच्याबरोबर मिसळ खायला. म्हणून मी मिसळ खायला गेलो आणि तिथून जे आलो ते ह्या मिसळ क्लबलाच आलो. ह्या मिसळ क्लबची माझी ओळख आहे, पण आंतरओळख जी होते ते ह्या प्रदर्शनात मी ज्या वेळेला एकत्रितपणे सगळ्यांना पाहतो त्यावेळेला होते. अनेक कलाकारांची चित्रं पाहायला मिळतात, त्यांचे भाव, सद्भाव, त्यांच्या प्रेरणा, त्यांचं चित्राप्रती असलेलं डेडिकेशन हे सगळं पाहायला मिळतं. अशीच चित्र पाहत पाहत चाललो असताना मला एका चित्राने आकर्षित केलं. ते चित्र जे होतं त्या चित्रातली जी डेप्थ होती आणि त्या चित्राला अस्तित्व ज्या माणसांच्या फिगरनी दिलेलं होतं ते मला इतकं भावलं की तिथं मी उभा राहिलो आणि डोळ्या असा मुठीचा कॅमेरा करून त्या चित्राकडे थोडं बघितलं आणि त्या मला ते अद्भुत वाटायला लागलं की त्यात असलेले छोटे छोटे माणसांचे ज्या रेखाटन होतं त्यातले छोटे छोटे कलर इतके ब्राईट आणि प्रसन्न व्हायला लागले होते की मला कलाकार कोण आहे म्हटलं तर पाहिलं तर ते निघाले आमचे परम मित्र, म्हणजे मोठे आहेत माझ्यापेक्षा, मला ते श्रद्धेय आहे, ते म्हणजे सुधाकर सोनवणे. मी म्हटलं नाही नाही हे स्वभावाप्रमाणेच चित्र झालेले आहे आणि मग आमचं काही बोलणं झालं. त्याच्यानंतर थोडं लगेच त्याच्या बाजूलाच माझे आदरणीय मित्र दीपक देवरे, आर्किटेक्ट दीपक देवरे यांचं स्केचिंग पाहिलं, त्यांची ती चित्र पाहिली आणि मला असं वाटलं की नाशिकचा जो अनमोल ठेवा आपल्याला नेहमी वाटतो की जिथं आपण गुंतत जातो, दृश्यानुत्माता त्याची अशी आहे की आपण काही का होईना स्मृतीत जातो, ते पाहतो, त्याचा आपला कन्सर्न नसतो. अशा सगळ्या गोष्टीच्या स्मृती त्यांनी ड्रॉइंगमधनं इतक्या सुंदर तऱ्हेने मांडलेल्या आहेत की तिथं क्षणभर माणूस रेंगाळतोच. माझे मित्र आहे म्हणून नव्हे, इतरांची चित्रं अप्रतिम आहेत. म्हणजे लाईट, शेड, कलर, फॉर्म्स, इतक्या गोष्टी आणि विषय ऑब्जेक्टिव्ह नाही, पण बरेचसे तर चित्र सब्जेक्टिव्ह आहेत. पण ह्या सगळं पाहताना मला खूप बरं वाटलं, आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट मिसळ क्लब ह्याच्यातनं आता उदयाला आलेली एक सुसंस्कृत संस्कृती आहे आणि त्याचं प्रदर्शन भरतं. हा सगळ्यात मोठा यांचा आपल्या नाशिकच्या आत्ताच्या वर्तमानातला एक मोठा सांस्कृतिक भाग होणार याची मला निश्चित खात्री आहे. मी या सर्वच चित्रकारांना समर्पणाने नमस्कार करतो आणि त्यांनी जो मला आनंद दिला आहे, जो माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला आहे, तो अजूनही मला त्यांच्याकडनं मिळणार आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबर राहण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. प्रदर्शनं तर मी सगळी पाहतोच यांची, कारण ती आपल्याच नाशिकच्या लोकांनी अत्यंत काय म्हणू चिंतनातनं मननातनं काढलेले आहेत. त्यामुळं मला सगळीच आवडलीत. पण ह्या 2-3 गोष्टींना मात्र जो आशय मला सापडला आणि ज्यावेळेला मी चित्र पाहिली त्यावेळेला ते यांची हे मला माहिती नव्हतं आणि तीच माझ्या
श्रद्धेयांची निघाल्यामुळं तर मला आनंद झाला. बाकी सर्वच सुंदर आहेत चित्रात, काही वादच नाही. नाशिक कलेने परिपूर्ण आहे. नाशिक कलेतनं प्रदर्शनीय पण आहे, हा क्लब मांडतो आपल्याला. म्हणून मी माझ्या अभिप्रायात पण लिहिलेलं आहे की ही एक कल्चरल मुवमेंट आहे आपल्या ह्याच्यातली, असं हे जवळजवळ सिद्धच झालं आता. नमस्कार. मी मिसळ क्लब ची सदस्य आहे. फार वर्षापासनं काहीतरी म्हणजे ॲक्च्युली आर्टिस्ट व्हायची इच्छा होती, पण शिकायला मिळालं नाही. तर ते मनामध्ये राहून गेलं होतं. पण ग्रुपची एका गरज होती आणि माहिती नव्हतं की कुठे कोणी आहेत असे. मग कळलं तेव्हा हा जो ग्रुप आहे हा पहिल्यांदा फक्त पुरुषच जात होते. त्याच्यामुळे जेव्हा कळलं तेव्हा फोन केला, विचारलं. तर म्हणे की परवानगी घेतो आणि सांगतो. आणि मग ती परवानगी मिळाली कारण माझा फाउंडेशनचा मित्रच ह्याच्यामध्ये नितीन बिल्लीकर होता. तर तो म्हणे मी ओळखतो, यायला काही हरकत नाही. आणि अशी मी यायला लागले ग्रुपमध्ये. मग काही नाही, मग खूप आनंद झाला कारण छान ग्रुप होता, मोठा होता. आणि खूप असं लांब लांब जाऊन लँडस्केप्स करतात. आम्ही अजून करतो. म्हणजे मी आहे आता, झाली 10-1 वर्ष होऊन गेली. अर्धवट शिकले होते, फाउंडेशन केलं होतं, नंतर जरा लाईन चुकली होती आणि वेगळ्या फील्डमध्ये होते. पण हे शिकायचंच होतं, खरं म्हणजे हेच व्हायचं होतं, पण ते शिकायला नाही मिळालं. आणि मग इथे आल्यानंतर थोडं सुरू झालं, काम तरी करायला लागलं. एक सपोर्ट असतो ग्रुपचा. एक तुम्ही सगळे मिळून जाता तेव्हा एकमेकांचं बघून काम करता आणि जास्त करावंसंही वाटतं मग घरी जाऊन. एरवी एकट्याने होत नाही. ती ग्रुपची एनर्जी खूप उपयोगी असते.